पेन ठेवा बाजूला, सर्व पेन वगैरे ठेवा बाजूला, पहिलं पूर्णपणे समजून घ्यायचं. समजल्यानंतर असं समजतं ते, लक्ष जर असेल तर तुम्हाला न बघता सुद्धा सोडवता येईल. आता त्यांनी काय म्हणले, आणि हा बोर्डाला पडलेला क्वेश्चन आहे, त्यावेळेला जर ऐन वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये ऑर मधला नाही आला तर टू द्याचे सुद्धा क्वेश्चन त्या ठिकाणी अटेम्प्ट करणं काम आहे. अटेम्प्ट करताना या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, तर गिव्हन डाटा लिहू आपण. गिव्हन मध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल पी क्यू आर, मोठा बडावाला, एक्स अँड वाय, एक्स वाय पॅरलल क्यू आर, एक्स वाय पॅरलल क्यू आर असं दिलेलं आहे. आणि त्यातून एम इज अ मिड पॉइंट ऑफ पी वाय आणि एन इज अ मिड पॉइंट ऑफ द पी आर. एम इज अ मिड पॉइंट, एम इज अ मिड पॉइंट ऑफ द पी वाय and n is a midpoint of the PR असं दिलेलं आहे. मग एवढं त्यांनी दिलेलं ना आपल्याला असे ट्रायंगल आणायचे. तर ट्रायंगल कोणते आणायचे, PXM, इकडे बघा PXM आणि PQN असे आपल्याला ट्रायंगल सिमिलर आणायचे. मग टेस्ट बसली पाहिजे. जर आपण बघितलं तर अँगल PP हा कॉमन दिसायला दोघात, एक अँगल भेटलाय, दुसरा अँगल मला भेटत नाहीये. बरं भेटला पण नसला तर आता काय करावं लागेल, आता साइड्स तर बघावं लागतात. मग साइड्स प्रपोर्शन मध्ये येतील का, येऊ शकतात. कशा, लाईन्स पॅरलल लिहिल्यात आपण, जर बीपीटी वापरलं. आता बीपीटी जर कसं वापरलं बघा, सिमिलर ट्रायंगल मध्ये बीपीटी वापरता येते. तर बीपीटी थेरम वापरायचा. कसा वापरायचा, पीएक्स अपॉन एक्स क्यू, पीएक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर, पी वाय अपॉन वाय आर. यांचा संबंधच नाही ना, एक्स वाय पॅरलल क्यू आर, बाकीच्या तर एम आणि यांचा संबंधच नाही. बीपीटी म्हणलं की बीपीटीचीच फिगर दिसली पाहिजे. ओके, मग आता बीपीटीची फिगर दिसली, त्याच्यामध्ये आता एक्स क्यू कोणत्या ट्रायंगलची साइड नाहीये, पी क्यू ट्रायंगलची साइड आहे ना. मग आता पी क्यू बनवण्यासाठी पीएक्स मध्ये एक्स क्यू ऍड करावं लागते. मग ह्याला पहिल्यांदा करायचं इन्व्हर्टेंडो. का करायचं हे पुढे कळते, हो म्हणून ऐका. वाय आर अपॉन पी वाय, आता इन्व्हर्टेंडो केलं, मग ह्यांना ऍड करायचं, एक्स क्यू प्लस पी एक्स अपॉन पी एक्स, वाय आर प्लस पी वाय अपॉन पी वाय, ह्याला म्हणतात कॉम्पोनेंडो. पुढे कळतंय का करायचं, पीएक्स प्लस एक्स क्यू, पीएक्स प्लस एक्स क्यू काय बनते, पी क्यू अपॉन, आता पी वाय प्लस वाय आर काय बनते, पूर्ण पी आर, पी आर अपॉन पी वाय. आता परत ह्याला इन्व्हर्टेंडो, पी एक्स अपॉन पी क्यू, पी वाय अपॉन वाय आर, इन्व्हर्टेंडो केलं. काय पीएक्स पी क्यू आलेत ना, आता नाही पी आर, पी आर ना. आता थोडस याच्यामध्ये बदल बघा, पी एक्स अपॉन एक्स क्यू, इकडची साइड प्रपोर्शन मध्ये आली बघा दोन ट्रायंगलची. आता इकडच्यासाठी काय करायचं माहिती का, पी वाय, पी वाय हा कोणाच्या दुप्पट आहे, पीएम च्या, आहे का, विचारा का, मिड पॉइंट आहे हा एम. आणि पी पी आर हा कोणाच्या दुप्पट आहे, पी एन च्या, 2 इंटू पी एन, मिड पॉइंट. ओके, 2 टू गेट कॅन्सल, पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पीएम अपॉन पीएन. इकडची दोन साइड आणि इकडच्या दोन साइड आल्या बघा. मधला अँगल कोणता आहे, अँगल पी, कॉंग्रंट अँगल पी, कॉमन अँगल, कॉमन अँगल, म्हणून दोन ट्रायंगल, ट्रायंगल पी एक्स एम, पी एक्स एम सिमिलर ट्रायंगल पी क्यू एन, पी क्यू एन बाय एस एस, एस एस टेस्ट. तुमच्या लक्षात आलं का, पी एक्स एक्स क्यू इकडची साइड आणि पीएम आणि पीएन आलेत का दोन साइड, आणि मधला अँगल पी पी कॉमन अँगल, म्हणून पी एक्स एम हा ट्रायंगल आणि पी क्यू एन हा ट्रायंगल सिमिलर बाय एस एस टेस्ट. हेन्स प्रूव्ड, एक प्रूफ झाला आता आपलं. आता दुसरं, एक्सएम पॅरलल क्यू एन, म्हणजे आता हे पॅरलल पण दाखवायचे मला साइड. मग दाखवण्यासाठी आता ट्रायंगल कॉंग्रंट सिमिलर झालेत, म्हणजे त्याचे अँगल पण इक्वल. म्हणजे हा अँगल जर घेतलं मी तर हे कसले अँगल होते, करस्पॉन्डिंग अँगल, अँगल पी एम एक्स कॉंग्रंट अँगल पी एन क्यू, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलचे अँगल आले. मग आता हे तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत बाय करस्पॉन्डिंग, राईट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. काय म्हणते करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रंट, लाईन्स आर पॅरलल, सेगमेंट एक्सएम पॅरलल सेगमेंट क्यूएन, एचपी हेन्स प्रूव्ड. 4 पैकी 4 मार्क पडतात. कुठं पॅरलल, पॅरलल राईट डाऊन. आता पचायला जरा प्रूव्ह देते, पण मी आणखी एकदा सांगतो, समजून घ्या.